थेट आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेरून योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, दगडूशेठ हलवाईची प्राणप्रतिष्ठा कधी होणार आहे आणि दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया। आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आपण पाहू शकतो। पहाटेपासूनच मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा असणार आहे ती 11 वाजून 11 मिनिटांनी पार पडणार आहे आणि रामानंदाचार्य महाराज यांच्या हस्ते या दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपणास पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी 8:30 वाजता भव्य अशा एका रथातून, फुलांनी सजवलेल्या रथातून दगडूशेठ गणपतीची भव्य मिरवणूक आणि पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक निघणार आहे आणि त्याची तयारी देखील या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो नगर असू दे किंवा दगडूशेठ गणपतीचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि मोठ्या उत्साह या सगळ्या गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। यावर्षी या दगडूशेठ गणपती मंदिराचं 133वां हा गणेश उत्सव सोहळा असणार आहे। त्यामुळे एक वेगळा स्वरूप या गणेश उत्सवाला असणार आहे। दरवर्षी दगडूशेठ गणपतीचा देखावा हा गणेश भक्तांसाठी आकर्षण असतं आणि त्यामुळे यंदा देखील केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा यंदा साकारण्यात आलेला आहे आणि देखावा देखील अतिशय सुंदर असा देखावा या दगडूशेठ मंदिराच्या ट्रस्टकडून करण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो गणरायाचा जयघोष हा सुरू करण्यात आलेला आहे आणि जो देखावा आहे तो या मंदिरापासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावरती देखावा असणार आहे। मात्र या गणपती मंदिराची दगडूशेठ गणपतीची जी काही मिरवणूक आहे ती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। 2 तासांच्या गजरात आणि जो काही पुण्यातला बँड प्रभात बँड हा जो प्रसिद्ध बँड आहे तो बँड देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे आणि गणेश भक्त हा मिरवणुकीचा पाहण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी पुण्यात दाखल होत असतात। त्यामुळे पहाटेपासूनच गणेश भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। या संपूर्ण 10 दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होत असतं। कारण आज ज्यावेळी गणेशोत्सवाची गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर उद्या महिलांच्या अथर्वशीर्षाच्या पठणाचं देखील या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम पार पडत असतो आणि येणाऱ्या 10 दिवसांमध्ये देखील ज्या ठिकाणी दगडूशेठ गणपती विराजमान होत असतं त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं। अभिषेक घातले जातात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा पार पडत असतो आणि त्यामुळे या संपूर्ण सोहळ्यावरती पुणे पोलिसांची देखील करडी नजर असणार आहे। कारण नक्कीच योगेश, त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी आता प्रचंड गर्दी केलेली आहे।